देण्यासाठी ते वेगवेगळे व्यक्ती देखील आले. रविवार सुट्टीचा दिवस तरी आले, तुम्ही देखील आलेला आहात. माझ्या मते अजून भरपूर नेक्स्ट टाइमला भरपूर स्टुडंट्स घेऊन या. बरेच काही कार्यक्रम आपण करू शकतो. सर्वांना सांगा गल्लीत जाऊन. येस, कम ऑन से एक 56 into 7 असे एक्झाम्पल. एक वन प्रॉब्लेम, एक कॉमन प्रॉब्लेम आहे. प्रायमरी हायस्कूल कॉलेज सर्व नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये देखील येतो. से 7 6 37 42 42 7 5 35. आता 35. Say this is the table of 6 and this is the table of 5. हा 6चा पाढा झाला आणि हा 5चा. at 7 इथे 2 डिजिट्स आहेत. मग यातलं सेकंड टेबल, हे सेकंड टेबल मध्ये काय करायचं, किती घ्यावं इकडे उचलून घेतले की मगाशी टेबल मध्ये काय घ्यायचं आपण यामध्ये. इथे 2 असतील तर इथे 2 भाग करायचा. 2 असतील तर सेकंड टेबल मधलं 1 उचलून घ्यायचं म्हणजे 2. आणि ह्या 4 ला काय करायचं, इकडं प्लस करायचं. किती झालं हे प्लस करून, हाऊ मच 39. So answer is 56 into 7 equals 392. Is it clear? आता मी एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला. तोटी येते बघा गणित. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला जर पाहत असेल तोटी येतात. You
कॅन आन्सर ओरली. रीड बसायची गरज नाही, प्रॅक्टिस करायची गरज नाही. ही कॅन आन्सर नाव. आय एम गिव्हिंग क्वेश्चन टू यू. 44 into 4 असं दोन्ही करू शकतात का सर्व मल्टिप्लिकेशन? 1 हे सर्वात फर्स्ट कोण सांगितला? कोण सांगितला? येस कम ऑन प्लीज कम हियर. चल लोकांना कोण सांगितलंय? येस नाही अभ्यास काय गरज नाही, अभ्यास आहे. येस कम ऑन. 44 into 4. 4 4 the 60. 4 4 the 60. We have 260. 260. Okay. Second 16 मध्ये स्प्लिट करा. सेकंड 16 मध्ये काय उचलून ठेवायचं? तिकडे 6 ठेवायचं आणि 1 ला काय करायचं? इकडे ऍड करायचं 16 मध्ये. 16 plus 1 17. 17 and that 6. 1 7 6. That's answer. सर तुम्हाला तोटी येतात आता. मी याच्यात एक आता तुम्हाला इथं प्रॉब्लेम देतो. कोण येऊन सोडवू शकता किंवा तोटी सांगू शकता? सेम टेक्निक. तुम्हाला जगभरातले मल्टिप्लिकेशन तोटी येतात आता. विनाकारण मॅथ्स टफ आहे. अरे जोरच घाबरा लागले मॅथ्सला. पण टेक्निक जर वापरला तर तुमचं ब्रेनच ऍक्टिव्ह होते. मॅथ्स आहे कशासाठी? आपण उलट घ्यायला लागलोय. मॅथ्स हे आमचं ब्रेन ऍक्टिव्ह होण्यासाठी आहे. ड्रॉइंग आपलं ब्रेन कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आहे. दररोज तुम्ही एक ड्रॉइंग काढा. एक ड्रॉइंग ब्रेन सुपर कॉन्सन्ट्रेट होतं. या अनेक गोष्टी आहेत. हिस्ट्रीमुळे तुम्हाला पुढचं मागचं पूर्ण जगाचा इतिहास मिळतो. लँग्वेजेसमुळे रीडिंग रायटिंग अंडरस्टँडिंग कला वाढते. त्यासाठी सब्जेक्ट आहेत. पण आपल्या जीवनामध्ये उलट चाललंय. आम्ही समजतोय की बाबा इतके टफ सब्जेक्ट ठेवले, ते कशाला हे पाहिजे, ते कशाला पाहिजे. अरे नाही, हे सब्जेक्ट फार कमी आहेत. माझ्यामध्ये अजूनही 3-4 सब्जेक्ट आले पाहिजे. कशाला वाढवता बनता? IAS अभ्यास करायचा अवघड झालाय. नाही. द मोर यू रीड द मोर यू गेट. एका ते इंग्लिश विशेष व्यक्तीने रायटरने हे कोटेशन दिलेलं आम्हाला. द मोर यू रीड द मोर यू गेट. जितकं तुम्ही वाचाल तितकं जास्त तुम्हाला नॉलेज मिळतो. ह्यासाठी आहे स्टडी. त्रासासाठी नव्हे, जीवनातले त्रास कमी करण्यासाठी स्टडी आहे. आणि एक सब्जेक्ट एक आपले विचार सुपर बनवून देतात, सुपर व्यक्ती बनवतात. आता माझ्या घरी माझे स्टुडंट्स, आता तुमच्यासारखे इनडायरेक्ट स्टुडंट्स लाखो मध्ये इन्स्पायर्ड आहेत. स्टुडंट हे आपल्या फ्युचरसाठी आहे. आज मी ठरवलं होतं की माझ्या पुढच्या पिढीला सायंटिस्ट बनवायचं. जगभरातलं टॉपमोस्ट नॉलेज, टॉपमोस्ट सर्व्हिस जे आहे ते सायंटिस्ट. ठीक आहे, तुम्हाला जे बनायचं आहे तुम्ही बनवू शकता. त्यासाठी माझं युट्यूब चॅनल आता पुढे जाऊन माझ्या मुलीने देखील वेबसाईट, आम्ही सर्वांनी मिळून वेबसाईट देखील बनवत आहोत. तुम्हाला खूप नॉलेज मिळणार. शाळेतून अभ्यास करायलाच पाहिजे. प्लस आम्ही शाळेला सपोर्टिंग स्टडीज देतो. ठीक आहे, इथे एक मी गणित सांगतो, तोटी पाहिजे तर सांगू शकता किंवा सोडवून सांगू शकता. कोण सांगू शकता? सर्वांना येते. येस कम ऑन. विदाउट क्वेश्चन ही इज रेडी. क्वेश्चन काही द्या तुम्ही, तो सोडायला रेडी आहे. तुम्ही देखील आहात. काही स्टुडंट म्हणतात की आम्हाला क्वेश्चन सांगा मग आम्ही उठून येणार. काही प्रॉब्लेम नाही, उठून
उचलून आला तरी टेक्निक हेच असणार, क्वेश्चन दिल्यानंतर मी तेच टेक्निक असणार, क्वेश्चन येण्या अगोदर मी तेच टेक्निक असणार. येस, कम ऑन. तोंडी सांगा इथे तुला येते बघ, ट्राय कर नंतर मग इथं बघू. तोंडी ब्रेनला फुल भरपूर ट्रेनिंग देते. पैलवान बनण्यासाठी आपण एक्सरसाइज करतोय ना, तालीमला जावं लागते. तसं अभ्यास एक तालीम आहे, प्रॅक्टिस आहे. चला मग ते करूया. बघा त्याला उत्तर येते, तुम्हाला सर्वांना येणार, पण कोणी उत्तर सांगू नका प्लीज. तो इथे आलेला आहे, त्याला वेळ देऊया, त्याला चान्स देऊया. ओके, कम ऑन. 99 into 9. 99 into 9. कोणी सांगू नका, तुमचं उत्तर रेडी करून तुमच्याजवळ ठेवूया, त्याला चान्स देऊया. तोंडी सांगतो तो येते त्याला. त्याच्यात सांगायचं, त्याच्यात सांगायचं. 891. इझी राईट? इझी राईट? वाव, सुपर सुपर. कसं केलास ते सांग. First we have to multiply 9. Take it near, please. First we have to multiply 9 into 9. After one more 9 into 9, and we have to write here 81 and here 81. We have to take first digit there and plus 8 into 81 is 89. 80 plus 89, 81 plus 89 plus 1, 891. 891. Wow, super. So great. Wow, super. सर्वांना येत होतं ना आन्सर? किती जणांनी आन्सर बनवलेले हात वरती करा प्रामाणिकपणे. शिक्षकांच्या पुढे आणि डॉक्टरांच्या पुढे खोटं नाही सांगायचं. येस, गुड. वाव, व्हेरी नाईस. हात नाही केले तरी ग्रेट आहे आणि हात वरती केले तरी ग्रेट आहे. वाव, व्हेरी नाईस. म्हणजे आता तुम्हाला कोणतेही मल्टिप्लिकेशन द्या, तुम्हाला उत्तर येणार. ओके, कम ऑन. तू याच्या अगोदर हे मॅथचे टेक्निक शिकलायस का कुठेतरी? टेक्निक्स नाही शिकलास कुठे? इथं बघून इथं सांगत आहेस. वाव, सुपर, व्हेरी नाईस. बस छान. अरे करेज इज की ऑफ सक्सेस. मागे कोण राहतो? करेज नाही केला, ठीक आहे. करेज केल्यानंतर चुकलं तरी काय बिघडलं? आता मी साठी आलो, मी देखील चुकतोय. आपण मानव चुकणार. ज्याने चुकासाठी घाबरला तो गेला. एक चूक आपण करू, पण 1000 चुका आपण टाळू शकतो. आपलं चुकतंय म्हणून आपण जर मागे राहिला रे संपला, मग काय करायचं? ओके, करेज इज की ऑफ सक्सेस. कम ऑन. आता एक आपण बेरीज शिकूया, एक ऍडिशन. सर्व ऍडिशन येतात तुम्हाला. आता मल्टिप्लिकेशन येतात का? येतात ना? हे बघा, तुम्हाला एक क्लॅरिफिकेशन देतो. तिथे 2 डिजिट असताना 1 इकडे घ्यायचं, 1 इकडे ऍड करायचं. समजा इथे 3 असतील तर 2 इकडे घ्यायचं आणि 1 इकडे ऍड करायचं. इथं 4 असतील तर 3 तिकडे उचलून ठेवायचं, 1च ऍड करायचं नेहमी. आणि 10 असतील तर इथे 10 नंबर 9 तिकडे ठेवायचं उचलून डायरेक्ट, नो चेंजेस. आणि 1 इकडे जोडायचं. 10 असेल 10 नंबरचे गुणाकार मल्टिप्लिकेशन दिलं तरी तुम्हाला उत्तर येतात तोंडी. आणि इकडे बी नंबर वाढला तरी बी येतात. त्याला बी आणखी एक टेक्निक आहे. हे सर्व टेक्निक्स आता मला प्रत्येक सर्व टेक्निक्स इथं असं क्लासमध्ये किंवा एका शाळेत किंवा एका लेक्चरमध्ये सांगायला वेळ पुरत नाही. तेवढ्यासाठी मी YouTube चॅनल बनवले. ते तुम्ही वापरा घरी.
वेळ मिळेल त्यावेळी वापरा. जबरदस्त. रविवारचं आज माझ्या मुली सायंटिस्ट बनत आहेत. याला कारण आहे प्रायमरीमध्ये हायस्कूलमध्ये रविवार सुट्टी, गव्हर्नमेंट सुट्टी, आणखी कुठली तरी सुट्टी 15 ते 20 तास अभ्यास केले. 15 ते 20 तास अभ्यास सुट्टीच्या दिवशी. का होऊ शकत नाही? कोण तयार होता सका? अरे तुम्ही सायंटिस्ट होता, तुम्ही IAS होता, तुम्ही IPS होता. आज 10वीचे विद्यार्थी 6 वर्षानंतर सरळ तुम्ही IAS बनू शकता, IPS बनू शकता, एकदम सुपर टीचर्स बनू शकता, खूप काही गोष्टी करू शकता तुम्ही. त्यासाठी ह्या गोष्टी करा, खेळा, घरी जावा, पाहुण्याला भेटा, मित्रांना भेटा, घरी सर्वांना भेटा. ठीक आहे, सर्व गोष्टी करायचं, पण टाइम टेबल काय? म्हणजे टाइम टेबल कसं मेंटेन करायचं त्याला व्हिडिओ बनवले. भरपूर वेगवेगळे व्हिडिओज आहेत टाइम टेबलचे. रविवारचं कसं फॉलो करायचं अभ्यास, शनिवार दुपारनंतर कसं करायचं, किंवा एखादं हॉलिडे मिळालं, लोकल हॉलिडे मिळालं, दुसरी का तुम्ही सुपर. कोणी डल नसतोय माणूस, त्यासाठी मी सांगतोय नोबडी इज डल अँड नो सब्जेक्ट इज टफ, but we have to follow some special technique, tricks, methods and ideas. चला तर एक बघा, एक आपण एक 10th मॅथ्स बघूया. 10th कोण आहे यामध्ये? 10th मध्ये कोण आहे का? गुड. स्कूल प्लीज. स्कूल कुठलं का? बीडी. गुड. वाव. तर बघा, हे 10th फर्स्ट लेसन आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन. ह्यातले गणित किव्या पहिलीची मुलं उत्तर देऊ शकतात. फर्स्ट स्टँडर्ड माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बघा, पहिली, दुसरी, तिसरीची मुलं 10वीचं मॅथ्स उत्तर दिले. परवा आपल्या देशपांडेच्या इंजिनिअरिंग कॉलेजला माझं लेक्चर होतं. त्यांनी देखील हे म्हणाले, सर आम्हाला हे इंजिनिअरिंगला हे बेसिक्स आहेत. अरे मॅथ्स आहे बेसिक, टेबल्स आहेत बेसिक्स. तिथं प्रिन्सिपलांनी सांगितले, सर आणखीन एक राऊंड तुम्ही आमच्याकडे, आम्हाला एवढंच नाही बोलतं, बेसिक्स पकडा का. सर तुम्हाला सर्वच येतात. चला एक 10th मॅथ्स बघा, किती सोपं आहे. अरे तुम्हाला वाटतंय नंतर इतकं सोपं आहे 10th मॅथ्स. आता मी 10th ला जाऊ असं वाटतंय बघा तुम्हा सर्वांना. से 1 + 2 + डॅश 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 + 10 इक्वल्स अर्थमेटिक प्रोग्रेशन. 1 to 10, 1 to 100, 1 to 1000 and so on. आणि मग ऑड नंबर्सने एक टेक्निक वेगळं, इव्हन नंबर्सने एक टेक्निक वेगळं, मधूनच नंबर्स घेतले तर टेक्निक वेगळं. प्रत्येकाला टेक्निक आहे. हे बघा, 1 to 10 नंबर्स ऍड कसं करायचं टेक्निक. 1 to 10 जर असेल तर हे शेवटचं आहे ना, लास्ट त्याचा अर्थ काय? व्हॉट इज द हाफ ऑफ 10? 5. ते 5 रिपीट करा. हे रिपीट करा. किती झालं? ओके. सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्स इज 55. 1 to 10 नंबर्स ऍड केलं तर किती मिळणार? बेरीज केला तर 55. टेक्निक काय? लास्ट जे असेल त्याचं हाफ, तेच हाफ रिपीट करा. दॅट्स आन्सर. आता मी क्वेश्चन देतो, प्रत्येकाने उत्तर देता बघा. 1 ते 100 नंबर्स ऍड केलं तर आन्सर काय होणार? 1 to 100. Yes, come on. 5050. 5050. Is he right? 100 चा काय केलं त्याने? हाफ केला. आणि तेच हाफ रिपीट करा. 70 किती आहे? 100. 100 चा हाफ किती? 50. Repeat it. Means 50-50. You can say. Wow.
super. Wow. Is it easy? Wow, super. Next. Who want to answer next question? Same technique. 1 to 1000. Sum of numbers from 1 to 1000. Yes, come on. तू असं दोन्ही सांगितलं चालतं. 1000 चा हाफ किती? 500 एवढं सांगितलं तरी चालतं. ओके. 500. काय तुझं नाव? येस कम ऑन. हे जवळ घेऊन बोल. तुझं नाव सांग. सुकृती सुरेश. येस. शाळा कोणती? जरा जवळ. ओके. मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम आहे शाळा? मराठी मीडियम. गाव? हेमेवाडी. म्हणजे खानापूर मध्ये सुद्धा नाही, खेडा आहे. खेडा आहे. खेडगाव. वाव. खेड्याचे स्टुडंट्स आहेत ते जास्त. वाव सुपर. कळालं का ते टेक्निक? वाव सुपर. सुपर वाटते की कसं वाटतं? वाव. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओके. थँक्यू. चला ओके. आणखी एक क्वेश्चन घेऊ. कोण उत्तर सांगता याच्यामध्ये? या स्लाइड मध्ये नेक्स्ट क्वेश्चन. या स्लाइड मध्ये सम ऑफ सम ऑफ 1 to 10,000. Come on. 5,000. Wow, 5,000. Wow, come on here. Please. 50 means like that. Yes. Loudly, please. Say answer. Repeat the answer. 5,000. Okay. तू कुठल्या शाळेला जातोस? मराठी मीडियम. कुठे आहे शाळा? खानापूर मध्ये आहे. तुझं पूर्ण नाव सांग. जवळ घे. प्रणव प्रशांत वंदुरे पाटील. गुड. वर्ग क्लास? 7वी. कळालं का हे? व्हेरी नाईस. थँक्यू. प्लीज. येस. वाव. ओके. नेक्स्ट. 1 to 1 lakh numbers. Sum of 1 to 1 lakh numbers. Wow. Come on. Come on. एक लाख पर्यंतचे नंबर बेरीज केलं तर उत्तर किती येणार? 50,000. येस. मराठी काय करणार? मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम? तो इंग्लिश मीडियम. 50,000. लाऊडली प्लीज. 50,000. वाव. गुड. Very nice. Yes, come on. Please your good name and school name and the city. Loudly, please. Aradhya Mahesh Swasan. Yes. School name Holy Cross Government English Medium School. Yes. Thank you. Class? 6th class. Wow. Thank you. आता सुरू झाले ना. जस्ट 5वी संपली. आता 6वी सुरू झाली. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. येस. ओके. टेक्निक चेंज करूया. एक पेन घेऊया आपण. एखादं डिव्हिजन घेऊया. मग क्लोज करूया. आणि असं कुठे 4 असल्याने सांगितलं असं समजू नका. पाहिजे तर आणि 1 2 सांगू. याच्यामध्ये एक ऑड नंबर्स सांगू. ऑड नंबर्स. से ऑड नंबर्स. सम ऑफ ऑड नंबर्स. 1 plus 3 plus 5 plus 7 plus 9 plus 11 plus 13 plus 15. Okay, it's enough. Normal beginnings करत जाऊया आपण. Go on adding normally. What's that? 1 plus 3 4 plus 5 9 plus 7 16 plus 9 25 plus 11 36 plus 13 49 plus 15
64. Now let us use the technique. What the technique says? It says whatever the numbers you have added, take its square. How many numbers are there? How many numbers are there? किती नंबर आहेत एकूण? 8. Make it square. Technique. There are 8 numbers. Make it square. That's 64. That's answer. Okay. किती तुम्ही नंबर घेतलेला त्याचं वर्ग करायचं, स्क्वेअर करायचं, झालं ते उत्तर. एवढं सोपं. आणि तुम्ही पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला गेला ना, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, सर्व सीईटी, जेडब्ल्यू, इंजिनिअरिंग सर्वांना हे तुम्हाला उपयोग. इथं सर्व हेच असतं, टेक्निक्स असतात. इथं तुमचं मॅथ्स सुपर होणार आणि ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होते ह्या गोष्टीमुळे. आपण कल्पना करून विचार करून आन्सर देतो, त्यामुळे ब्रेन सुपर ऍक्टिव्ह बनतं. ऑटोमॅटिक मॅथ्स सुपर होणार आणि ऑल सब्जेक्ट सुपर होतात. सिंपल टेक्निक आहे, एवढं करा बस. आता बघा तुम्ही इकडे आला, अशा काही गोष्टी तुम्हाला कळाल्या. आता तुमचे फ्रेंड्स घरी टीव्ही बघत बसले, काही तर मोबाईल, आता टीव्ही बघायला सोडले, मोबाईलच घेऊन बसले. ठीक आहे, मोबाईल फक्त लिमिटेड कामासाठी वापरायचो, फक्त स्टडी आणि स्टडी, इतर गोष्टीसाठी नाही वापरायचं. अरे निव्वळ खेळ आणि खेळ. मला तरी असं वाटतं बरेच वेळा आमच्या सर्व गव्हर्नमेंटनं असं मला वाटतं की मोबाईल मध्ये खेळ सर्व स्टॉप करू नका. मुलं निव्वळ खेळ करत बघायला. आणि आईने देखील बापाने देखील काय करतात, लहान मुल असते की त्याला माहित नसते, जगच माहित नसते, मोबाईल माहित नसते, खेळ माहित नसते, त्याला ते विनाकारण नसते, कार्टूनचे सर्व चित्र लावून देतात आई वडिलांना लहानपणी. आणि ती लहान मुलं तुम्हाला सांगायचं भरपूर वाईट परिणाम झालेले मी स्वतः दररोज बघतो. भरपूर असे शिकवलंय. जर सर्वांचे डोळे बिघडले, काल बघा तुम्ही युट्यूब मध्ये किती बघायला न्यूज किती खरं आहे खोटं आहे. अलका यांनी ते कायमच हेडफोन्स लावून ते गाणं गात असल्यामुळे त्यांचे गाणं आता स्टॉप झाले. आमच्या बेळगावमध्ये मला ओळखीचे माझे एक पाहुणे मंडळी आहेत, ते नवरा BSNL मध्ये होते. ते BSNL मध्ये दोघांनी नेहमी हेडफोन लावूनच ते तिथं BSNL मध्ये कामच तसं असतंय. अक्षरशः त्या मॅडमांना का ऐकू येत नाही. ते एकदम म्हणजे माझ्या ओळखीचे एकदम घरातलं उदाहरण आहे. आणि आमच्या एकदम घरातले उदाहरण आहेत भरपूर असे काही. ती लहान मुलं मोबाईल बघायला शिकले, आई वडिलांनी ते रडतात म्हणून मोबाईल देतात आणि पुढे जाऊन मोबाईल पाहिजे म्हणून रडत होतात. ही परिस्थिती आहे. कन्फ्युज होतं का? आता ते रडू नये म्हणून मोबाईल देतात, पुन्हा ते पुढे जाऊन मोबाईल पाहिजे म्हणून रडू लागतात. वाईट सवय आम्ही आपले बहीण भावाला सांभाळा, सर्वांना सांभाळा. लहान मुलांना तर देऊन दे, रेस घेऊन येतात, खूप घेऊन येतात. त्यासाठी लिमिटेड गोष्टी वापरा. अभ्यास करा ना, अभ्यास करा. चला नेक्स्ट आता एक तुम्हाला स्क्वेअर सांगतो. 1, 2, 3 प्रकारचे स्क्वेअर सांगतो तुम्हाला. जोपर्यंत सर्व स्क्वेअर इथं बसल्या बसल्या तुम्हाला तोंडी येतात. सर्व स्क्वेअर जगातले एक बघा, इथं उदाहरण बघा. A to Z कसे जगभरातलं कोणते स्क्वेअर सांगा, तोंडी येतात तुम्हाला. येस कम ऑन. बघा, एक शेवटी 0 असणारा स्क्वेअर कसं करायचा. 20 चा स्क्वेअर म्हणजे शेवटी
शून्य येत असताना स्क्वेअर कसं करायचं? 3 मॉडेल आहेत स्क्वेअर बनवायचे. ओके, इथं शून्य आहे, एक शून्य आहे. याचं उत्तर 1 शून्य असताना त्याचं स्क्वेअर करत असताना हे डबल झिरो करायचं. डबल झिरो करायचं. 1 झिरो असेल तर किती? 2 असतील तर 4. दुपटीनं करायचं. आणि हे 2चा वर्ग किती होणार? 4. हे झालं उत्तर. हे झालं आन्सर. मग आता 30चा स्क्वेअर किती होणार? 30चा स्क्वेअर इज कमॉन बोला. नाही, स्क्वेअर ऑफ 30. गुड 900. वाव, सुपर. काय तुझं नाव? येस प्लीज. Joseph Fernandez. Yes. Class please. 10. Wow. School. Mount Vernon CBSE School. Yes. कुठे आलं हे स्कूल? कुठे आहे? Ramgarh. येस, गुड. इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे? English. इंग्लिश मीडियम. कसे वाटले टेक्निक हे? Easy. इझी. वाव, थँक्यू. प्लीज क्लॅप. येस, थँक्यू. कम ऑन. आता हे झालं. झिरो कुठे बी त्याचं स्क्वेअर काय ते तुम्ही करू शकता. आता लास्ट मध्ये 5 असताना कसं स्क्वेअर करायचं बघा. 5 असताना से 45 इट्स अ स्क्वेअर. 5 जर असेल ते 5 असेल, 15 असेल, 25 असेल, 35 असेल, 45 असेल, 75 असेल, 115 असेल, 1025 असेल, कुठे काही असो. त्यातलं एक एक्झाम्पल मी इथं दाखवतो. एक एक्झाम्पल. इथे काय करायचं? ह्या पहिल्यामध्ये जर 5 असताना पहिल्यामध्ये 1 ऍड करायचं. 1 ऍड करा, 1 ऍड करा. ऍड 1 टू फर्स्ट डिजिट. 4 plus 1 5. And do the multiplication of these two. 5 4s are 20. And square of 5 is 25. Okay, this is answer. काही असो, this is answer. 5 असेल लास्टला तर फर्स्ट मध्ये 1 ऍड करायचं. एक नंबर मिळेल, त्याला या दोन्हीला मल्टिप्लिकेशन करायचं. That's 20. 5 4s are 20. And 5 square is 25. That's answer. ठीक आहे. आता ही स्कूल मेथड मध्ये बघूया. स्कूल मेथड मध्ये सोडून बघूया एक उदाहरण. मी भरपूर सर्व उदाहरण मी YouTube मध्ये सोडून दिलेत, पण डबल लाईन म्हटल्यानंतर वेळ लागतो. थोडस वेळ आता आपण बचत करायला पाहिजे. इतर स्कूल मेथड मध्ये बघूया. याला स्कूल मेथड. This 40 plus 5 whole square. 45 can be written as 40 plus 5. Next here. For this we apply the formula a plus b whole square. Its expansion is a square plus 2ab plus b square. Apply that formula here. That's square of first. A square means square of first. What is the square of first? That's 40 square. Plus 2. AB. A means here 40. B means 5. Complete. Plus B square. That's 5 square. 5 square. Next 40 square. आता मी तुम्हाला 0 आल्यानंतर सांगितलं की स्क्वेअर कसं करायचं. 0 असेल तर स्क्वेअर इथे किती लिहायचा? 2 zeros. बघा आता मॅथ्स सोडवायला ते टेक्निक तुम्हाला यूज होतात. हे सर्व टेक्निक येतात. एक सुपर होतात टेक्निक. 1-2 वर्षामध्ये तुम्हाला मॅथ्स तोंडी येते सर्व. चला हे बघा. आता हे आता काय करायचं?
स्क्वेअर करायचं म्हणजे 4चा स्क्वेअर किती 60 that is 1600 किती सोपं होतंय बघा नेक्स्ट हे दोन्ही मल्टिप्लिकेशन पाहिजे तर एक स्टेप वाढवून ठेवूया 40 into 5 200 plus 5 square 25 next 1600 plus 200 into 2 400 plus 25 okay add this 5 plus add all the unit सुटे स्थानातले सर्व बेरीज करायचं 5 plus 0 plus 0 that's 5 2 plus 0 plus 0 that's 2 4 plus 6 10 carry on 1 plus 1 2 that's 2025 मग असं आलं होतं हे स्कूलिंग मेथड आम्हाला हेही उपयोगी आहे हे स्कूलिंग मेथड आणि डायरेक्ट मेथड हेही उपयोगी आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे एक मार्काचा क्वेश्चन असतंय किती पण सोडवणार तुम्हाला वेळच पडत नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कोणी पासच होऊ शकत नाही हे जर मेथड फॉलो केला तर म्हणून हे टेक्निक वापरायचं सुपर फास्ट होणार येस आता हे झालं एक शेवटी 0 असणारे एक स्क्वेअर कसं करायचं ते सांगितलं शेवटी 5 असताना स्क्वेअर कसं करायचं ते सांगितलं आता लास्ट एनी नंबर शेवटी कोणतेही नंबर असेल त्याचं स्क्वेअर कसं करायचं बघा काय वाटेल ते नंबर असेल येस कम ऑन से 93 स्क्वेअर कोणतं वाटेल ते नंबर असेल तेव्हा कसं करायचं बघा आणि हे टेक्निक आहे ना हे टेक्निक या दोन्हीलाही उपयोग पडते वरच्या दोन्हीलाही उपयोग पडते लास्ट टेक्निक हियर व्हॉट वी डू टेक द स्क्वेअर ऑफ फर्स्ट व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 81 व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 9 but in technical system we should take 09 squares are always stated in a double digit minimum जास्त किती असू शकतात मिनिमम 2 डिजिट मध्ये असतात that is 0 9 इथं जर 4 असेल तर किती होणार 0 60 नव्हे only 60 म्हणजे मिनिमम 2 डिजिट पाहिजे म्हणजे जास्त किती असेल स्क्वेअर ऑफ फर्स्ट स्क्वेअर ऑफ सेकंड बाय लिव्हिंग लास्ट वन शेवटचे एक प्लेस सोडायचं सोडून ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय करा हा हे दोन्ही जे असतात ना याचं मल्टिप्लिकेशन 9 3 जा 27 मेक इट डबल 54 good 54 add here 54 add here this is 9 this is 4 this is 6 and 8 okay this is the square of 93 काय करायचं पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग साइड बाय साइड ठेवून घ्यायचं लास्ट एक प्लेस सोडायचं दोन्हीचा गुणाकार आणि त्याचा डबल झालं आता तुम्हाला सहज मनातले स्क्वेअर्स बसल्या बसल्या येतात सहज तुम्ही करू शकता आणि हे जर एवढं केला रे बेरीज केला गुणाकार केला तर गुणाकारचं सांगितलं स्क्वेअरिंग तिन्ही मॉडेल सांगितलं एक मॉडेल एक पिरियड आहे इथे पण तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगितलं आता शेवटी एक डिव्हिजन सांगून क्लोज करूया मग हँडरायटिंग विदाउट टचिंग पेन अँड पेपर अरे बसल्या बसल्या रायटिंग सुपर होते रनिंग रायटिंग होते रीडिंग रायटिंग कर्सिव्ह रायटिंग रनिंग रायटिंग फ्री हँड रायटिंग इटालियन स्टाईल सुपर रायटिंग होते 10 वर्षीय स्टुडंट विनाकारण त्रास करून येतात रायटिंग साठी त्रास करून येतात चला लास्ट एक डिव्हिजन सांगून क्लोज करूया एक डिव्हिजन हे लास्ट 2 मिनिटं लागतात भूक लागली
कळले ना सर्वांना? कळलं? चला बघा. येस, 2 मिनिटात आपण क्लोज करूया. से 1 2 3 4 6 डिवायडेड बाय 5 असे एक नंबर आहे. असे एक नंबर आहे. इथे काय सांगतात टेक्निक मध्ये? मेक इट्स डबल, टेक इट्स डबल. याचं डबल घ्यायचं. 6 डबल 12 कॅरियर 1, 4 डबल 8 प्लस 1 9, 3 डबल 6. दिलेल्या नंबरचं डबल करून घ्यायचं. मग इथं 5 एक आहे, 5 एक आहे, 5 एक आहे, 1 सोडून पॉइंट द्या. ओके, दिस इज आन्सर. ओके, दिस इज आन्सर. आणि याचं मल्टिप्लिकेशन असेल समजा इथं बघा. डिव्हिजन कसं? दिलेला नंबर डबल करायचं. एक असेल तर एक सोडून पॉइंट द्यायचं. इथं 2 असतील तर 2 सोडून पॉइंट द्यायचं. समजा मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? दिलेला नंबर हाफ करायचं आणि पॉइंट पुढे ढकलायचं. याच्यात काय डिव्हिजनला काय करतोय? डबल करून पॉइंट लेफ्ट घेतोय. मल्टिप्लिकेशनला हाफ करून पॉइंट राईट घ्यायचा. संपलं आन्सर. पाणी ते नसतं का? तोटी येतं. एकदम सुपर. ओके, याच स्कूल मेथड मध्ये पाहिजे तर सांगतो हे क्लास. स्कूल मेथड मध्ये कसं होतं बघा. स्कूल मेथड से दिस इज 1 2 3 4 6 डिवायडेड बाय 5. स्कूल मेथड. इथे काय करतोय आपण? 5 ला 10 मध्ये कन्वर्ट करतोय. 10 100 1000 मध्ये. हे तुमचे टीचर सांगितलेलं असतात तुम्हाला क्लासमध्ये. काही असं उदाहरण येतात ना एक्झाम्पल, तिथं सांगतात टीचर्स. पण प्रॉब्लेम आहे स्टुडंट्सना काय वाटतं, टीचर्स ते गणित शिकवत असतात ना त्यावेळी काही टेक्निक सांगत असतात. ते टेक्निक पकडावं म्हणजे क्लासमध्ये सुपर कॉन्सन्ट्रेशन वाढवावं. म्हणजे कसं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं त्यासाठी मी 4 दिवसात तुम्हाला एक व्हिडिओ सोडणार आहे. क्लासमध्ये असं लेक्चरिंग मध्ये घरामध्ये कुठेही बसला तर माइंड कॉन्सन्ट्रेशन कसं बनवायचं. टीव्ही मध्ये न्यूज बघता, आणखी काही गोष्टी बघता, कोणी बोलता, कसं ते कॅचअप करायचं. सुपर सुपर बनू शकता तुम्ही. त्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. कॉन्सन्ट्रेशन, हाऊ टू बिल्ड अप कॉन्सन्ट्रेशन, ते बघा नंतर. बघा इथे काय करतोय, या 5 ला आपण 2 घ्यायचं. 5 2 चा 10 मध्ये कन्वर्ट झालं. मग हेच अपसाइडला द्यायचं. हे टीचर सांगतात वर खाली एकाच नंबरनं गुणाकार करा. डू द मल्टिप्लिकेशन अप अँड डाऊन बाय सेम नंबर. सेम नेक्स्ट 5 2 चा 10 बाजूनी थांब. 2 6 चा 12 carrier 1 8 plus 1 9 6 4 2. ओके, आता 1 0 आहे. 1 0 स्कूल मेथड. 1 सोडून पॉइंट घेतोय. that is 2 4 6 9.2. this is school method. say this is school method. मग याला आणि त्याला काय डिफरन्स आहे बघा. याला आणि त्याला डिफरन्स काय आहे? इथं काय म्हणतोय, दिलेला नंबर डबल करा. इथं काय म्हणतोय, हे डबल केलं 2. आणि इथं पुढे काय म्हणतोय, 1 आहे, 1 सोडून पॉइंट द्या. इथं पुढे बघा 1 0 आलंय, तेच 1 सोडून पॉइंट. दिस इज द ओनली डिफरन्स. हे इंडियन मेथड आहे. इंडियन मेथड मॅथ्स
आणि ते आपलं हे एक्सप्लेनिंग मेथड ही फॉरेन मेथड आहे. दोन्ही एकच मेथड आणि आम्हाला दोन्ही पाहिजे. दोन्ही जर झाले रे तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी होत. दोन्ही मेथड एक्स्ट्राऑर्डिनरी. हे दिस इज नॉट मॉडर्न मॅथ अँड दिस इज नॉट वेदिक मॅथ. हे दोन्ही जर वापरला तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी होत. ह्या गोष्टी काय आणि स्टडी सोपं आहे. स्टडी खूप सोपं आहे. विनाकारण बर्डन घेऊ नका. डोक्यातलं बर्डन काढून टाका. मी सुपर ट्रॅकर आहे. मी अभ्यास करायला पाहिजे. मग किती तास अभ्यास करायचो? 10वी वाले 10 तास अभ्यास करावा. 9वी वाले 9 तास. 8वी वाले 8 तास. ठीक आहे. 8 ते 9 तास बदल कसे करा. 7वी वाले 7 तास. 7वी वाले 7 तास. 8वी वाले पहिली ते 12वी 5 तास. LKG UKG 2 तास. एवढं करायला तुम्ही सुपर कॉलेजमध्ये तुम्ही सरळ IPS करता. सायंटिस्ट करता. कॉर्पोरेट म्हणजे पगार किती कोटीनं पॅकेज मिळतात. घरी बसून आता तर वर्क फ्रॉम होम मिळालं. अमेरिकन कंपनी असते आणि इथं तुम्हाला कोटीनं पगार मिळतो. बेळगावमध्ये कमीत कमी 1000 स्टुडंट आहेत. कंपनी कुठली? अमेरिकन. आणि बेळगावमध्ये बसून घरी बसून वर्क फ्रॉम होम मुली तुला घरात बसून कितीतरी लाखाला कमवायला लागेल. तर मग आपण स्टडी करा. व्हेरी शॉर्ट 1 लाख पगार मिळते तुम्हाला. भरपूर गोष्टी आहेत. यू आर लकी नाव. वर्ल्ड एकदम सुपर झालंय. हॅलो करता. थँक्यू. आपले फादर्स ग्रुप आणि आपले भरपूर त्यांचे ग्रुप मेंबर असिस्टंट आणि आपण सर्वांनी मिळून मला माझे विचार मांडण्यासाठी इकडे अमूल्य वेळ दिलेला. आय एम व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू.